काव्या अजून केबिनमध्ये प्रवेशही केलेला नव्हता तेव्हाच आतून काच फुटल्याचा आवाज आला आणि त्याचबरोबर रुद्राचा थंड आणि कठोर स्वर. हीच ती अडगळ मी लाखोचं पॅकेज देऊन भरती केली होती. जा एचआरकडे आणि तुझं नातं संपवलं समज. मला तुझं तोंड पुन्हा पाहायचं नाही. रुद्र सर. आतून एक आक्रोश ऐकू आला. माधव बाजूला उभा होता आणि त्याचा चेहरा सांगत होता, मी आधीच सांगितलं होतं. आधी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अशीच शिक्षा झाली होती. काव्याने हातात डब्याचा बॉक्स घेतला आणि दरवाजाजवळ हलकं टकटक केलं. पण आतून उत्तर आलं, मला कुणालाही भेटायचं नाही. तरी देखील काव्याने दार उघडलं. मी म्हणालो ना कुणालाही नाही भेटायचं. रुद्र डोळे वर करून पाहतो आणि क्षणभर स्तब्ध होतो. पण लगेच त्याचा चेहरा अधिक करडा होतो. कोण विचारलं तुला आत यायला? माधवने सांगितलं म्हणून आले. असं म्हणून तिने डबा टेबलवर ठेवला. रुद्रच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखं झालं, पण त्याने चेहरा कठोरच ठेवला. तुला काही गरज नाही इथे येण्याची. बाहेर जा. काव्या एक क्षण थांबते, मग डबा उचलून म्हणते, तुम्ही जर खाणार नसाल तर मी परत घेऊन जाते. बाहेर जा. रुद्रचा राग शिंगेला पोचतो आणि तो संतापाने कीबोर्ड टेबलवर आपटतो. काव्या चकित होते. रुद्र दात कुरकुरत म्हणतो, जा आणि कायमचीच निघून जा. त्या घरामधूनही. मला पुन्हा तुझं तोंड पाहायचं नाही. काव्या मनात म्हणते, छान झालं, एक निमित्त मिळालं. याचं कारणावरून मी जन्म देणं टाळू शकते. खरंच जायचंय मला, परत येणार नाही. जा तू. एक नंबरची स्वार्थी स्त्री आहेस. फक्त माझा फायदा कसा होईल तेच पाहणारी. एका कुत्र्याला देखील आपला मालक ओळखता येतो, पण तुला नाही. काव्याचा राग अनावर होतो. ती परत फिरते. तुम्हीच मला चुकीच्या आरोपाखाली बदनाम केलं. मी फक्त स्वतःचं संरक्षण करत होते. त्यात माझी काय चूक? कधीच काही डावपेच केले नाहीस का माझ्यावर? मी. रुद्रचे डोळे तिच्यावर रोखलेले. क्षणभरासाठी ती गप्प होते. खरंच कधी कधी डाव खेळला होता, पण स्वतःचं रक्षण करण्यासाठी. त्याच्या डोळ्यात पाहून त्याच्या ओठावर थोडी नाराजीची रेख उमटते. तो लहान मुलासारखा वागतोय याची तिला जाणीव होते, जणू एखादं मूल चिडलेलं असतं तसं. काव्याने डबा परत टेबलावर ठेवला. इथे ठेवते. खायचं असेल तर खा, नाहीतर कुत्र्याला खाऊ घाल. कुत्र्यालाच घाल. रुद्रने तिरस्काराने तोंड वळवलं. काव्या काही न बोलता बाहेर निघून गेली. माधवने हे सगळं पाहिलं. त्याचं मन व्याकुळ झालं, पण रुद्रचा राग थांबता नव्हता. काव्याही त्याला शांत करण्यासाठी थांबली नाही. माधव डबा घेऊन निघाला. तेवढ्यात काय करतोयस? रुद्र त्याच्याकडे बघतो. काही नाही. माधव गोंधळून जातो. ते उघड आणि टेबलावर ठेव. थोडं घोटाळा वाटतो. म्हणजे डबा कुत्र्याला नाही तर स्वतःला हवाय. डबा उघडल्यावर रुद्र स्वतः जेवायला बसतो. जेवण चविष्ट असतं. 4 भाज्या, 1 सूप, सगळं काव्याचंच बनवलेलं. हळूहळू त्याचा मूड सुधारतो. संध्याकाळी तो घरामध्ये परततो आणि पाहतो काव्या स्केच करत आहे. तू आधीच डिझाईन सबमिट केले ना, तरी काय काढतेस? तो विचारतो. इन्स्पिरेशन आली की काढते, नाहीतर विसरते किंवा हात सुटतो. काव्या सांगते. रुद्र जवळ येतो. इथे बीमचं माप चुकीचं आहे. इमारत कोसळेल असं डिझाईन केलं आहे. काव्या ते पाहते आणि चूक मान्य करते. ही फक्त ड्राफ्ट आहे, अजून फायनल केली नाही. नेहमीच असं म्हणतेस कारण शोधणं बंद कर. तो टोमणा मारतो. तरी देखील काव्या सुधारणा करते. तो पाहत राहतो आणि हसतो. आजचं जेवण चांगलं होतं, उद्याही तसंच कर. काव्याला आश्चर्य वाटतं. हा तर म्हणाला होता की कुत्र्याला खायला घाल. ती विचार करते, जर मी रोज स्वयंपाक करत राहिले तर हा नंतर मला जाऊ देईल का? पण माझं मूल वेळेवर यायला लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्र कुठेच दिसत नाही. काव्या माधवकडे विचारते, तुमचा साहेब कुठे आहे? त्यांनाच तर म्हणायचं होतं की रोज स्वयंपाक कर. माधवचा चेहरा गंभीर होतो. ताई, आज तुम्ही साहेबांपासून लांबच राहा. त्यांच्या रागात भर पडेल का? आज त्यांच्या आईच्या मृत्यूचा दिवस आहे. काव्या स्तब्ध होते. तिला मीरा एकदा काहीतरी सांगत होती, त्याची आठवण येते. माधव, एक विचारू का? रुद्रच्या आईचं मरण नेमकं कसं झालं? माधव घाबरतो. कसला प्रश्न विचारता ताई? अपघातात मेली होत्या. पण ही गोष्ट साहेबांना विचारू नका. माधव निघून जातो. काव्या विचारात पडते. खरं तिचं मरण संशयास्पद होतं का? आता तरी रुद्र आज काही विचारणार नाही हे तिला ठाऊक असतं, म्हणून ती थेट हॉस्पिटलला तपासणीसाठी जाते. तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणतो, आता पोट दिसायला लागलं. खाणं पिणं मोकळं ठेवा. दोन्ही बाळ आता जलद वाढीच्या टप्प्यावर आहेत. तुम्हाला आता सेल कपडे घालावे लागतील. काव्याचा चेहरा बदलतो. जलद वाढ म्हणजे आता वेळ फारसा उरलेला नाही. ते दोघं पटकन घरी परतले. काव्या अजूनही विचारत असतानाच तिचा फोन खणखणला. दिव्याचा कॉल होता.
काव्य, तुला काय वाटतं? शिवायनं अचानक मला पार्टीसाठी आमंत्रण दिलं, याचा काही वेगळा अर्थ आहे का? दिव्या घाबरत म्हणाली. काव्य हलकंसं हसली. अगं, फक्त पार्टीचं निमंत्रण आहे असं लगेच काही वेगळा अर्थ लावायला काय झालं? पण मला जायचंय, पण मला भीती वाटते. काव्याला समजलं की दिव्याचं मन जाण्याचं आहेच, पण तिला एक आधार हवा होता. मग काय करायचं? तू येतेस का माझ्यासोबत? काव्या विचारात पडली. आज रुद्र दिवसभर घरात नव्हता. त्याच्या आईचा स्मृतिदिन होता आणि सकाळी ती हॉस्पिटलमध्ये जाऊन आली होती. त्यामुळे तिचं मनही उदास होतं. जर त्याच्याशी आज भेट झालीच तर नक्कीच काहीतरी भांडण होणार. म्हणूनच तिने ठरवलं की दिव्याला साथ द्यावी. पार्टीत पोहोचल्यावर काव्य दिव्याला म्हणाली, ही पार्टी आहे फक्त, तू तर साहसी दिव्या, मग घाबरतेस काय? दिव्याच्या चेहऱ्यावर थोडंसं लाजल्यासारखं भाव आलं. असं नाहीये, पण शिवायचं कुटुंब म्हणजे काही साधं नाही. आपण त्यांच्या मानाने लहान घराण्यातले. काही चुकीचं केलं तर? काव्य हसली आणि तिच्या डोक्यावर हलकं थाप देत म्हणाली, चल आता आत जाऊया. पार्टीत प्रवेश करताच लांबूनच शिवायने त्यांना पाहिलं आणि थोडा चकित झाला. काव्य, तू इथे? तो पुढे आला का? मला इथे यायला नको का? काव्याने सरळ विचारलं. दिव्या रागावली. म्हणजे काय? जर तिला नकोसं वाटत असेल तर मला पण यायचं नाही. निघूया आपण. अगं दिव्या, असं काही नाही. मी काही असं म्हणालो का? शिवाय गडबडून म्हणाला. तेवढ्यात मागून एक धारदार आवाज आला. हीच का ती काव्या? एक भडक लाल रंगाचा गाऊन घातलेली, केसात झगमगती पट्टी घालून आलेली स्त्री समोर आली. ती फार देखणी होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच धार होती, विशेषतः काव्याकडे पाहताना. सानिया, तू इथे? शिवाय थोडा त्रासलेला वाटला. का नाही येऊ शकत मी? पण रुद्र कुठे आहे? ही एकटीच आल्या वाटतं. काव्याच्या मनात लगेचच विचार आला, हिला रुद्रमध्ये रस आहे. ही तर त्याची जुनी ओळख वाटते. आज त्याचा खास दिवस आहे. तुला माहीत आहे तो नाही येणार, शिवाय म्हणाला. पण आज ते परत भारतात आले, इतक्या वर्षाने परत आले आणि त्यानं मला एकदाही भेटायला नाही आलं. सानियाच्या आवाजात नाराजी होती. शिवायचा चेहरा बदलला. तो काव्याकडे पाहू लागला. सानिया ही तीक्ष नजरेने काव्याकडे पाहत होती. तूच ती मुलगी आहेस ना जिला रुद्रने गुपचूप घरी आणून लग्न केलं? मी सानिया आहे. रुद्रने तुझ्याशी यापूर्वी माझा उल्लेख केला असेलच. काव्य गप्प झाली. ही स्त्री अत्यंत आत्मविश्वासाने बोलत होती. दिव्यामध्येच म्हणाली, त्याचं नाव घेतेस म्हणजे काही मोठी व्यक्ती आहेस का? किती हास्यास्पद आहे. सानिया तिरसटपणे म्हणाली, ही कोण आहे? पार्टीत अशी कुणीही यावी का? शिवाय तिला बाजूला खेचून नेऊ लागला. बस आता, आज जाऊया. सानियाने एक कटाक्ष टाकला. हिची म्हणजे दिव्याची इतकी चर्चा केलीस तू? मला वाटलं एखादी अप्सरा असेल, पण ही काहीही. ती गेल्यावर दिव्या चमकली. हिला काय झाले? आणि ही पार्टी तिच्या स्वतःसाठी होती वाटतं. मग शिवायने मला का बोलवलं? दिव्या काव्याला ओढत म्हणाली. पण तुझ्याबद्दल बोलला होता, म्हणाली ती. खरं सांग, तुझं आणि शिवायचं काय आहे का? अगं काहीही नाही, काव्या गोंधळून म्हणाली. ठीक आहे, पण आता आपण तिथून निघूया. थांब, मला एकदा वॉशरूमला जावं लागेल, काव्या म्हणाली. ती वॉशरूममधून बाहेर आली आणि दिव्याला शोधत असताना तिला आवाज ऐकू आला. दादा, तुझं आणि दिव्याचं काही जमणार नाही. ती लहान घराण्यातली आहे. मी बाबांना सगळं सांगते. तुला काहीही सांगायचं नको आणि रुद्रचं नाव घेत जाऊ नकोस. तो आता लग्न करून स्थिरावलाय. लग्न? त्याला तर जबरदस्तीने लग्न लावलं गेले. तो माझ्यावरच प्रेम करत होता. तुलाही माहीत आहे. ते काहीही असो, तो आता 5 वर्षांनी परत आले आहेत. त्याच्या आईच्या मृत्यूनंतर त्याचं वागणं बदललं आणि तो अजूनही. मला विश्वास नाही की त्याने त्याच्या आईला मारलं. तो माझा होता, आहे आणि राहील. काव्याच्या काळजात धस्स झालं. हिचं आणि रुद्रचं काही पूर्वी नातं होतं. ती चिना उतरू लागली. तेवढ्यात तिच्यासमोर सानिया उभी राहिली. काय कान टवकारलेस का? ती अजून म्हणाली. मी फक्त जात होते. ऐकलं तरी त्यात काही गैर नाही, काव्य शांतपणे म्हणाली. मग ऐक, रुद्र माझा आहे, समजलीस ना? तुझ्यासारख्या मुलीची त्याच्यासोबत काहीही लायकी नाही. काव्य हसली. तर मग घेऊन जा ना त्याला. मला तर अजिबात रस नाही. सानिया संतप्त झाली. खोटं बोलू नकोस. तो फक्त दाखवतेस की तुला फरक पडत नाही. काव्य ठामपणे म्हणाली. माझ्यासाठी तो काही चॉकलेट नाही की हवेस. तू नेऊन टाक. तुझी ती मैत्रीण दिव्या, तिचंही काही होणार नाही. माझ्या वडिलांनी आधी शिवायसाठी दुसरी मुलगी ठरवली आहे.